भिक्खू संघटना आणि महाराष्ट्र भिक्खू संघटना या दोन्ही संघटना त्यांच्यावर कारवाई करत नाही. मागे कुठला तरी एक भिक्खू मेला गुलबर्ग्याला, त्याच्या बँक बॅलन्स मध्ये 9 लाख रुपये सापडले. भंतेजी बरोबर म्हणायला लागलेले की चिवर उतरायला पाहिजे. चिवर कोणी उतरायचं? त्यांची जी संघटना आहे अफिलिएशन असलेली त्यांनी. ते सदानंद भंतेजीच अध्यक्ष असले त्यांच्या कार्यक्रमाला येत असतील तर कोणी उतरायचं चिवर? त्यामुळं ही बाबासाहेबाला बुद्धाला कलंकित करणारी माणसं आपल्या अवतीभोवती आहेत. म्हणून आपल्याला खूप सजग राहावं लागणार आहे, उपासक म्हणून जागृत राहावं लागणार आहे. आता आपली जर तयारी अशी असेल की बुद्धाचा जन्म कुठं झाला, काय झालं, त्याचं नाव काय, इथून जर असेल तर आपण विनयपिटकाचे नियम कसे काय माहीत करून घेऊ शकतो? उपासक म्हणून आपण जागृत पाहिजे ना. भिक्खूंसाठी विनयपिटक दिलेलं आहे. त्यांचं कर्तव्य काय, आपलंही काय कर्तव्य आहे उपासकाच, आपण माहिती करून घेतली पाहिजे. आता भंतेजी तुम्हाला देशना देताना एक गाथा म्हणायला सांगतात. कोणती गाथा? सुरुवातीला याचना करा म्हणतात. म्हणतात की नाही? येते की नाही याचना? काय? ओकास आम म्हणते की नाही, तुम्ही आम्हाला त्रिशरण पंचशील द्या. आणि मग भंतेजी आम्हाला त्रिशरण पंचशील देतात. मगानी राजेंद्र कांबळेंनी एक उल्लेख केला की बुद्धाला 5 शिष्य भेटले होते. हे 5 शिष्य कुठं भेटले बुद्धाला? बुद्धाला बुद्धत्व प्राप्ती झाली बुद्धगयेमध्ये आणि 5 शिष्य त्यांना भेटले सारनाथ मध्ये. बुद्धगया ते सारनाथ किती अंतर आहे? 250-300 किलोमीटर अंतर आहे. बुद्ध पायी पायी गेले शिष्याच्या शोधात सारनाथला, पायी पायी. तेव्हा वाहन नव्हती आणि सरांनी सांगितलं तसं चप्पल सुद्धा नव्हते तेव्हा. पायी पायी गेले. बुद्धाचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांची दिनचर्या आहे. राहुल सांकृतेन यांनी पुस्तक लिहिले बुद्धचर्या म्हणून. त्या पुस्तकात त्यांनी दिलं की बुद्ध दररोज 25 किलोमीटर पायी चालायचे आणि जिथं मुक्काम पडेल तिथं ते झोपायचे नदी पाहून. आणि ज्या दिशेला तोंड आहे त्या दिशेचं तोंड ते वळवायचे नाही. याच्यासाठी की एका जागी माणूस स्थिर झाला की त्याचे हितसंबंध वाढतात, ओळखी पाळखी वाढतात आणि मग माणूस गैरप्रकाराला अवलंब करायला लागतो. म्हणून एक मुक्काम एका जागी, दुसरा मुक्काम त्या जागी नाही, त्या दिशेकडे तोंडच वळवायचं नाही. आणि ते सारनाथला गेले आणि तिथं ते 5 भिक्खूला शोधायला लागलेले की ज्यांच्यासोबत त्यांनी तपश्चर्या केलेली होती. त्यांना शोधत गेले ते, म्हणजे शिष्याच्या शोधात गुरु निघालेला आहे. आपल्याकडे बरेचसे असे लोक म्हणतात एक साधना निघाली येडपटायची. हे मनोरुग्ण लोक आहेत, विपश्यना करायला लागलेले आहेत. ते खाऊन पिऊन सुखी असलेले जे आमचे कर्मचारी लोक आहेत ना सर, हे पैसे खातात. गायकवाड सर लांड्याला बाडीनं पैसे खूप कमवतात, मग झोप येत नाही, लेकरून नीट निघत नाही. आईचा पैसा खाल्लेला असतो. माझ्या बापानं खूप कमवलं, मला काय कमी नाही म्हणून गुन्हेगारी प्रवृत्तीचा होतो. पोरग बिघडलंय, पोरगी पळून गेली, मग काय करा? विपश्यना करा. मी येवतो महापुरुषाला म्हणलं की बाबा विपश्यना करा. एवढी जर बुद्धाची शिकवण असेल मोठी तर बाबासाहेबांना आम्हाला 22 प्रतिज्ञा दिल्या, तशी 23वी दिली असती ना विपश्यना करा म्हणून. तेले महापुरुष मोठा ते म्हणला बाबासाहेब विसरले असतील. आपले माणसं लय मोठे झालेत, बाबासाहेब मोठे झालेत, पांढरे कपडे घालून विसरले असतील म्हणे. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा आपल्या हाताने दिल्या की कुणी याच्या काना मात्र बदल पासून दूर राहणे, पापी वासनेपासून दूर राहणे, दुष्ट वासनेपासून दूर राहणे. स्त्री असो की पुरुष असो, भगवंताचा धम्मच आहे, समानतेचा, समतेचा. इथे कोणी छोटा, कोणी मोठा, कोणी गरीब, कोणी श्रीमंत नाहीये. तर ही सील आपल्याला समजून घ्यायचं आहे. समजल्याशिवाय आपल्याला आचरणात आणता येत नाही. आपली जबाबदारी आहे प्रत्येक सील समजून घेणं
आणि वेळ प्रसंगी जिथं आपल्याला शिलाचं उल्लंघन होतं तिथं तुम्हाला ते पटकून तुमच्या लक्षामध्ये आलं पाहिजे की मी पंचशील घेतो पण ह्या शिलाचं इथं उल्लंघन होत आहे असं मी कधी करणार नाही. तिसऱ्या शिलामध्ये सांगितलं कामे समिच्छाचारा वेरमणी शिक्षापदम समाधियामी. त्या शिलाचा अर्थ होतो माझी वाईट वासना होऊ देणार नाही, माझी काम वासना जागृत होऊ देणार नाही. ह्या रस्त्यानं इकडून पर पुरुष जातो आहे, तिकडून पर स्त्री येते. इकडून जाणाऱ्या पर पुरुषानं येणाऱ्या स्त्रीला लहान असेल मुली समान जाणलं पाहिजे, त्याच्यापेक्षा मोठी असेल तर बहिणी समान जाणलं पाहिजे, त्याच्यापेक्षाही मोठी असेल तर तिला आपल्या आईचा दर्जा देऊन बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याला बघून तिला बघून तुझी काम वासना जागृत होऊ देऊ नको असं त्या शिलाचा अर्थ होतो. महिलेला पण तसंच, तिकडून महिला येते इकडून परपुरुष जातो, दोघांची वाटत भेट होते. त्यावेळेस तिथं त्या पुरुषाला सांगितलं, महिलेला सांगितलं येणारा पुरुष लहान असेल मुला समान जाण, मोठा असेल आपल्या भावा समान बघ, आणि त्याच्यापेक्षाही मोठा असेल तर आपल्या पित्या समान त्याला समजण्याचा प्रयत्न कर. नाहीतर तिला बघून त्याला बघून तुझी पापी वासना होऊ देऊ नको. तर ह्या शिलाचा अर्थ असा होतो. परत मी त्या स्त्रीचं रक्षण करेल, ती कुठं संकटात सापडली असेल, तिला माझी मदतीची गरज असेल तर मी तिथे तिला तिचं रक्षण करेल असा ह्या शिलाचा अर्थ होतो. चौथं शील मुसावादा विरमणी शिक्षापदम समाधियामी. चौथ्या शिलामध्ये काय सांगितलं? मुसावादा म्हणजे मी कधीच खोटं बोलणार नाही, मी कधीच खोटं बोलणार नाही, खोट्याची साक्ष देणार नाही. जर कुणी खोटं बोलत असेल तर मी त्याचं समर्थन करणार नाही, जर कुणी खरं बोलत असेल तर मी त्याच्या पाठीशी राहील. हेही आपल्याला शीलाचरणात आणता आलं पाहिजे. पाचवं शील सुरा मेरे मज्ज पमादठाना वेरमणी शिक्षा समाधा. तर हे शील आहे कारण हे शरीर, हे मानवी शरीर आपल्याला लाभलेलं आहे. ह्या शरीराला जे जे लागतं तेच देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मानवाच्या मूलभूत गरजा 3 आहेत: अन्न, वस्त्र, निवारा. शरीराला जीवन ठेवण्यासाठी अन्नाची गरज आहे, शरीराची लज्जा ढापण्यासाठी वस्त्राची गरज आहे, आणि ऊन, वारा, पाऊस यापासून आपल्या मुलाबाळाचं रक्षण व्हावं त्याच्यासाठी निवाऱ्याची गरज आहे. पण हे शरीर भगवंतानं सांगितलं आजचे जे मनुष्य आहेत, माणसं आहेत, पैशाला, धनाला, सोन्याला, चांदीला, गाडी, म्हाडी आणि प्रॉपर्टीला धनसंपत्ती मानतात. पण भगवंतानं सांगितलं ही संपत्ती क्षणिक सुख देणारी आहे. तुमची खरी संपत्ती भगवंतानं सांगितलं आरोग्य, धनसंपदा. आपलं आरोग्य हे सर्वात मोठी आपली प्रॉपर्टी आहे, तिला आपल्याला सांभाळता आलं पाहिजे. ज्याला हे जमलं त्याचं जीवन सफल आहे. आता सांगितलं दारू पिणाऱ्या माणसाला त्याचे 3 फायदे सांगितले आता तुम्हाला, बरोबर आहे का नाही? दारू पिणाऱ्या माणसाला त्याचे 3 फायदे होत असतात. त्यांनी म्हणलं ते बरोबर आहे, दारू पिणारा माणूस म्हातारा होत नाही, कारण आधी गचकतो, दारू पिऊन लिव्हर जाते, काहीतरी सडतं, लगेच निघून जातो. तो म्हातार पण तो बघतच नाही, दुसऱ्याचं बघतो, पण दुसऱ्याचं बघता बघता आपण जवानपणात गचक होऊन जातो, बरोबर आहे का नाही? तर त्याच्यासाठी भगवंतानं सांगितलं की आरोग्य तुमचं सर्वात मोठी प्रॉपर्टी आहे, हिला सांभाळता आलं पाहिजे. ज्याला ही जमलं त्याचं जीवन सफल आहे. ह्या शरीराला काय लागतं? अन्न, पाणी लागतं. ह्याच्याशिवाय हे शरीर जे मागतं, जे लागतं तेच तुम्ही त्याला दिलं तर ते शरीर तुम्हाला साथ देईल, अन्यथा ते शरीर तुम्हाला कधीही साथ देणार नाही. तेही आपल्याला कळायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण कुठलंही नशा पाणी न करता आपलं शरीर, आपलं आरोग्य हीच माझी सर्वात मोठी प्रॉपर्टी आहे, आपल्याला तेही जाणता आलं पाहिजे. म्हणून भगवंतानं सांगितलं सुरा मेरे मज्जे पमादठाना वेरमणी. ह्या कुठल्याही वस्तू सेवन केलं तर माझ्या शरीराला त्याची नशा चढेल असं कुठलंही ते खाणं पिणं आपण करता कामा नये. त्याच्यासाठी भगवंतानं सांगितलं. आणि हे एवढं पंचशील महत्वाचं आहे, हे पंचशील महत्वाचं आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे त्याची. आपल्याला तर माहित आहे का नाही? प्राण्याची हिंसा केली, पकडले गेले तरी तुम्हाला सजा होऊ शकते. सलमान खानचं उद्धर सगळ्यालाच माहित आहे.